नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. काल दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड येथे मूक आंदोलन झालं. त्या मूक आंदोलनांना संभाजीराजे भोसले राष्ट्रपती नियुक्त खासदार भाजपचे हे होते. यांनी भाषण केलं आणि त्यांच्या भाषणाचा प्रमुख विषय होता अशोक चव्हाणांवर टीका. अर्थात मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण आणि योगायोगाने नांदेडमध्ये जो मूक आंदोलन जे झालं त्याला लोकप्रतिनिधींनी बोलावं असं ही भूमिका घेतली आहे संभाजीराजेंनी, की 58 मोर्चे निघाले आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे समाज बोललाय. आता लोकप्रतिनिधींनी बोलावं, की त्यांनी काय केलंय किंवा ते काय करू शकतात किंवा काय करू इच्छितात मराठा आरक्षणाची. आणि हे जे आंदोलन होतं, या आंदोलनाला जे कोल्हापूरमध्ये झालं, तिथं ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हजर होते. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हजर होते आणि प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि असा उल्लेख केला काल संभाजीराजेंनी, की जे डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत. तर ते देखील हजर होते. पण अशोक चव्हाण काल हजर नव्हते आणि थोडक्यात म्हणजे ते सिरियसली घेत नाहीत अशी टीका जी इतर अनेक लोक करतायत. तर त्याच्याविषयी संभावना केली काल संभाजीराजेंनी. एक असाही उल्लेख केला, की मुख्यमंत्र्यांनी मला एक मेलवर पत्र पाठवलंय, ती बातमी काल अ, हे मराठा समाजाचं मूक आंदोलन नांदेडला होणार, या बातमीबरोबरच ती एक बातमी काल पेपरमध्ये होती, की मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने काय केलंय किंवा काय त्यांचे प्लॅन्स आहेत ते एक 15 पानी म्हणे पत्र लिहिलं. त्याच्याविषयी सुद्धा उल्लेख केला, की त्या पत्रामध्ये कशा काही त्रुटी आहेत किंवा त्या पत्रामध्ये काही चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. वसतिगृह योजनाची मराठा उमेदवारांसाठी आहे, मराठा विद्यार्थ्यांसाठी. ती 14 ऑगस्ट पासून किंवा 15 ऑगस्ट पासून 23 ठिकाणी सुरू करायचं ठरलं होतं. ते झालं नाही वगैरे, वगैरे. मात्र हे सगळं झालं टीव्हीवर वॉल टू वॉल कव्हरेज होतं या सकाळच्या मीटिंगचं. मात्र दुपारी अजून 2 महत्त्वाच्या घटना होत्या ज्या लाईव्ह कव्हरेज टीव्हीवर चाललं होतं. एक म्हणजे अजित पवारांची पत्रकार परिषद आणि त्याच्यानंतर जन आदेश यात्रा नारायण राणेंची जी होती त्याच्याविषयीचं झालं आणि त्याच्यानंतर दुपारी अ, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचं सुद्धा नेहमीच असं असतं, की सगळ्याच टीव्ही चॅनल्सवर, न्यूज चॅनल्सवर जवळपास लाईव्ह असतात राज ठाकरेंच्या मुलाखती ज्या आहेत त्या. ते बोलतात सडेतोड आणि राजकारणी जरी असले तरी ते पठडीतले राजकारणी नाहीत. अनेक विषय त्यांना बोलायला का आज उल्लेख करणं इथं महत्वाचं असं, की त्यांनी मराठा आरक्षणाविषयी एक भूमिका घेतली. अ, विषय असा निघाला, की राष्ट्रवादी पक्षाचा उदय झाल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जाती-जातीचं राजकारण फार वाढलंय, असं त्यांनी एक परवा स्टेटमेंट केलं राज ठाकरेंनी. आणि त्याच्या पुष्त्यर्थ त्याच्यावरून उद्भवलेली जी चर्चा, त्या चर्चेच्या ओघात त्यांनी असं सांगितलं, की अ, आरक्षणाविषयी लोकांची माथी भडकवू नका. जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल, तर तसं जाहीर करा. अर्थात हे फार महत्वाचं वाटतं. ह्याच्या आधी अ, कोल्हापूरला झालेलं, याच्या आधी औरंगाबादला कार्यक्रम झाला, याच्या आधी नाशिकला कार्यक्रम झाला संभाजीराजेंचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी कन्सिस्टंटली हीच भूमिका मांडलेली आहे. ठिकठिकाणी जाऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना बोलतं करायचं, असं त्यांचा एक आत्ताचा एकंदरीत जो त्या मूक आंदोलनाचा प्लॅन असा आहे, की लोकप्रतिनिधींना बोलतं करायचं. अ, अर्थात लोकप्रतिनिधी काय वेगळं बोलणार आहेत तो प्रश्न आलाही. पण त्या पद्धतीने मराठा समाजाचं मोबिलायझेशन होतंय ही एक बाब आहे. प्रचंड संख्येने त्यांच्या त्या आंदोलनाला कव्हरेज मिळतं आणि जे लोक हजर असतात अनेक. पण कालचं हायलाइट हे होतं, की जे राज ठाकरेंनी बोट ठेवलं या प्रश्नावर, की मराठा आरक्षण जर देता येत नसेल, तर तसं स्पष्ट सांगा. आणि
त्या परिप्रेक्ष्याने मराठा आरक्षणाची दशा आणि दिशा आज काय आहे याच्याविषयी थोडं बोलावं, अ, म्हणून या विषयाची साठी मी एक माझे जुने व्हिडिओ बघत होतो. मराठा आरक्षणाचा त्याविषयीचा सगळ्यात पहिला व्हिडिओ केलेला जो आहे तो 27 जुलैच्या सुनावणीचा माझा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये माझं एक त्याच्यामध्ये विधान आहे की एसीबीसी रद्द झालं तर मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळेल, ईडब्ल्यूएसचा लाभ देईल. ह्या दृष्टीने 27/7/2020 रोजी मला विलक्षण समाधान आहे या बाबीचं, की तेव्हा सुद्धा हा विचार करून ठेवला होता, की एसीबीसी रद्द झाल्यानंतर एसीबीसी टू ईडब्ल्यूएस होईल. म्हणजे मी या समजत होतो, की एसीबीसी टू ईडब्ल्यूएस हा विषय मी सप्टेंबर 11 रोजी पहिल्यांदा बोललो, तसं नाही. त्याच्या आधी सुद्धा या बाबीचा विचार झाला होता, की एसीबीसींना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळावं, जर आरक्षण रद्द झालं. अर्थात तेव्हा स्थगितीसाठी माझी भूमिका जी काय असेल, पण स्थगिती झाली आणि त्याच्यानंतर लगेचच हालचाली सुरू झाल्या ईडब्ल्यूएस द्यायचं. तर ते जे काय आज एसीबीसी टू ईडब्ल्यूएस हा विषय सुद्धा न्यायप्रविष्ट आहे. 26 तारखेला त्याच्याविषयी महावितरण प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी आहे. त्याच्यामध्ये कोर्ट काय ठरवायचे ते ठरवेल. एसीबीसी टू ईडब्ल्यूएस विषयी 2 जी-आर आले. त्याच्यानंतर त्याच्या कार्यप्रणालीविषयी अनेक जी-आर सरकारला काढावे लागले. एकंदरीत घोट पण अजून सुटलेला नाही. तो कायम आहे. मराठा आरक्षणाचं इथून पुढे काय? हा विषय आजच्या व्हिडिओचा. आणि मराठा आरक्षणाविषयी 50% ची मर्यादा जोपर्यंत वाढवून मिळत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण देता येणार नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आता 50% पेक्षा जास्ती आरक्षण देण्याचा केंद्राचा कुठलाही मनसुबा नाही, असं सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेत जी चर्चा झाली 127व्या घटना दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेचं उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं, की 50% आरक्षणाची मर्यादा वाढवायचा केंद्राचा कुठलाही विचार नाहीये. ती मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली मर्यादा आहे आणि त्याच्यामुळं केंद्राने त्याविषयी कुठलाही विचार केलेला नाही. आता सूचक असं आहे, की मराठा आरक्षणाचा निकाल लागला जेव्हा मराठा आरक्षण रद्द करणारा 5 मे रोजीचा निकाल लागला. त्या 5 मे रोजीच्या निकालाचं पुनर्विलोकन याचिका केंद्राने अ, 13 मे रोजी दाखल केली. म्हणजे प्रॉम्प्टली त्याच्यानंतर अक्षरशः 8व्या दिवशी 5 मेच्या नंतर 8व्या दिवशी म्हणजे 13 मेला ती पुनर्विलोकन याचिका दाखल झाली. महत्वाचं हे आणि हा तपशील मी ह्याच्या आधी नव्हता सांगितला व्हिडिओमध्ये का इट बिअर्स रिपिटेशन. हे पुन्हा एकदा सांगणं ठीकच आहे, इष्ट आहे, की ती जी रिव्ह्यू पिटिशन होती, ती रिव्ह्यू पिटिशन मराठा आरक्षण विषयक प्रश्नामध्ये जो निकाल दिला त्याच्याविषयी नव्हती. ती रिव्ह्यू पिटिशन शिवसंग्राम पक्षातर्फे 102व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला जे आव्हान देण्यात आलं होतं, त्या रीट पिटिशनमध्ये जो निकाल दिला सुप्रीम कोर्टाने, त्या रीट पिटिशन मधल्या निकालाच्या विरुद्धचं ते रिव्ह्यू पिटिशन होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आणि युनियन ऑफ इंडियानी सादर केलेलं हे जे रिव्ह्यू पिटिशन होतं, त्याच्यामुळं मराठा आरक्षण विषयक कुठल्याच प्रश्नाचा त्या रिव्ह्यू पिटिशनशी संबंध नव्हता. 50% मर्यादा किंवा राज्यांनी देऊ केलेलं मराठा आरक्षण योग्य आहे, असं कुठलीही भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टासमोर आपल्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये दाखल केली नाही. राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन सादर केलं असेल ते कदाचित ते जयश्री पाटील, उदय ढोपळे किंवा संजीत शुक्ला या लोकांच्या ज्या मूळ पिटिशन्स होत्या त्याच्यामध्ये दाखल केलंय का कसं, याच्याविषयी अजून नाही. रिव्ह्यू पिटिशन सादर झाले राज्य सरकारतर्फे, पण आज आपण जे बोलतोय 21 ऑगस्टला आतापर्यंत त्याचं पुढं काय झालं, प्रॉसिक्युशन त्याचं पुढं काय, त्याचा पाठपुरावा काय, ह्याच्याविषयी काहीही कुठंही नाही किंवा ते बोर्डावर यावं ह्याच्यासाठी जी पद्धत आहे ते तसं काही केलंय ह्याचं नाही. तर 50% आरक्षणाच्या मर्यादेविषयी सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन देखील दाखल केलं नाही केंद्राने. केंद्राने फक्त राज्यांना अधिकार नाहीत असं जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, त्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या त्या निष्कर्षाच्या विरुद्ध रिव्ह्यू पिटिशन सादर केलं होतं.
आता राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन जे सादर केले त्याच्यावर काय निकाल येईल तो बघण्याचा आहे. पण अशोक चव्हाणांनी ह्याच्या आधी वारंवार विधान केलेलं आहे, की रिव्ह्यू पिटिशन जे आहे ते त्याच घटनापीठापुढे जाईल. त्याच न्यायपीठापुढे रिव्ह्यू पिटिशन जातं ज्यांनी निकाल दिलाय आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही फारशी अपेक्षा नाहीये, हे स्पष्ट विधान अशोक चव्हाणांनी वारंवार केलंय. आता 50% ची मर्यादा वाढून मिळणार नाही या परिप्रेक्ष्यामध्ये मग मराठा आरक्षण जर द्यायचं, तर अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता हे जे पालुपद होतं, जे अनेकांनी अनेक वेळेला चघळलं आणि जे अतिशय चीड आणणार आहे. कारण अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता हेच तर मूळ ऑब्जेक्शन आहे. मराठा आरक्षणावर आक्षेप घेतलेल्या लोकांचा आक्षेप मराठ्यांना आरक्षण द्यावं ह्याला नव्हता. तो खुल्या प्रवर्गाच्या जागा काढून मराठ्यांना दिल्या. एसईबीसी हा प्रवर्ग निर्माण करून खुल्या वर्गाच्या जागांचा संकोच केला. त्यांना मिळणाऱ्या संधींचा संकोच झाला म्हणून मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे एक जर अशी शक्यता आहे, की ओबीसीमधून जर ओबीसीमध्ये मराठा जातीचा समावेश केला, अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या टक्क्यामध्ये तर कोणी त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे खुल्या प्रवर्गातल्या लोकांना विरोध करायचा प्रश्न नाही. कारण अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या मर्यादेमध्ये सरकारने कशी अरेंजमेंट करावी हा सर्वस्वी सरकारचा प्रश्न आहे. उद्या रोहिणी आयोगाचं जे आज अजूनही कार्य चालू आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसी अजून बाकी आहेत. त्यांनी अहवाल दिला आपला. शिफारसी याच्या बाकी आहेत. राज्यांशी चर्चा करून रोहिणी आयोग पुनर्वर्गीकरणाचं सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसीज याच्याविषयी आपला पूर्ण अहवाल सादर करेल केंद्राला. त्या दृष्टीने केंद्राने कशी पुनर्रचना करावी ओबीसीची हा सर्वस्वी केंद्राचा विषय. राज्यांचाही विषय ठीक आहे. राज्यांना एखाद्या जातीचा समावेश ओबीसीमध्ये करायचा आहे किंवा एखाद्या जातीला ओबीसीमधून वगळायचंय, याला खुल्या प्रवर्गाचा विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही. तर 50% आरक्षणाची मर्यादा जर ओलांडली, तरच त्या आरक्षणात आणि ते कुठलंही जरी आरक्षण असलं, तरी त्या आरक्षणाला आव्हान दिलं जाणार. ईडब्ल्यूएस सुद्धा सुप्रीम कोर्टात हे सर्वांना विदित आहे, की ईडब्ल्यूएस आरक्षणाची वैधता सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मुख्य हेच ग्राउंड आहे, की 10% जे वाढीव दिलेलं आहे ते 50%च्या वर दिलेलं आहे. अर्थात आजकाल केंद्राने जे इतर अनेक प्रकरणी आपलं शपथपत्र सादर केलंय त्याच्यामध्ये असं म्हणलं चाललंय आजकाल, की कम्युनल रिझर्वेशन किंवा जातनिहाय आरक्षणाची मर्यादा 50% त्याच्यावर इतर प्रकारे आरक्षण देऊ शकतं. कधी-कधी समांतर आरक्षण जे आहे, व्हिच इज कॉल्ड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दॅट एक्सीड्स 50%. म्हणजे आदर्श हा आहे, की 50% मर्यादेतच सगळे आरक्षण, समांतर आरक्षण गृहीत धरून सुद्धा 50% ची मर्यादा ओलांडू नये. पण कधी-कधी समांतर आरक्षणाच्या बाबतीत ते शक्य होत नाही. तर मुद्दा सांगण्याचा असा, की जातनिहाय आरक्षण 50% मध्ये मर्यादित ठेवून इतर आरक्षण राज्य किंवा केंद्र देऊ शकतं 50% च्या वर. आता त्याचा विषय असा, की एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेसचा जो उल्लेख आहे, विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थितीचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने इंदिरा सहानीमध्ये केला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं, की फार फ्लंग अँड हिली रिजन्स त्याचा उल्लेख काल संभाजीराजेंनी आपल्या भाषणात केला, की हे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले न्यायतत्व, की विशेष असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये फार फ्लंग किंवा रिमोट म्हणजे दूरवर्ती क्षेत्र किंवा समाजापासून दूर राहिलेलं दुर्गम भागातला एखादा समाज असेल रहिवासी, तर त्यांना आरक्षण देऊ करता येतं 50%च्या वर. ही अटच रद्द करावी असं एक नवीन काल संभाजीराजेंनी नांदेडच्या भाषणात त्यांच्या सांगितलं. हे होणं नाही. कारण तसंच काही मापदंड दिलेला नाही. ते एक उदाहरण दिलंय आणि एक उल्लेख नागेश्वर राव यांनी मराठा आरक्षण सुनावणी जी अंतिम होती, त्याच्यामध्ये केलं, की त्यांनी असं सांगितलं, की केरळामध्ये एक जात अशी आहे, की ज्या जातीला काही दशकांपूर्वी
दिवसा उजेडी बाहेर फिरू दिल्या जात नव्हतं. ते एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहे. ती अपवादात्मक परिस्थिती आहे, असं श्री नागेश्वररावांनी त्या जे सुनावणीच्या दरम्यान मत व्यक्त केलं होतं. तशी कुठली परिस्थिती मराठा समाजाची अपवादात्मक नाही आणि म्हणून 50% ची मर्यादा ओलांडता येत नाही. नाहीतरी गायकवाड आयोगाने आपल्या अहवालामध्ये अशी कुठली विशेष परिस्थिती दाखवलेली नाही, की ज्याच्यामुळे मर्यादा ओलांडता यावी. आता अजून एक सांगणं असं, की गायकवाड आयोगाने जो अहवाल दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे निष्कर्ष काढलेत, की मराठा समाजाला आरक्षण देऊ करण्यासारखी अपवादात्मक व अ, विशेष असाधारण परिस्थिती आहे. या निष्कर्षावर कोर्टाने नकार दिला या निष्कर्षाला ग्राह्य धरण्याचा आणि असंही सांगितलं, की मुळात तुम्ही जो निष्कर्ष काढलाय, की मराठा जात मागास आहे, तो निष्कर्ष चूक. आता कालच्या भाषणामध्ये श्री संभाजीराजेंनी जे सांगितलं, ते असं, की मराठा मागास नाहीत, याच्या विपरीत आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला पाहिजे. आता असं आहे, की मागास नाहीत, असं जेव्हा सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 ला सांगितलंय. आता तो निष्कर्ष 2018 मधल्या सर्वेक्षणाचा. तर आता वेगळं एक सर्वेक्षण करून ते मागासले पण कसं सिद्ध होऊ शकतं, हा ज्याच्या त्याच्या विचारांचा विषय. पण मराठा जात मागास नाही, हा एक प्रमुख अडसर. 50% ची मर्यादा हा दुसरा. तिसरा अडसर त्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत असा आहे, की कुठलीही विशेष असाधारण परिस्थिती नाहीये आणि ओबीसी सोडून, इतर मागासवर्गीय सोडून त्यांना वेगळा प्रवर्ग करून कुठली आरक्षणाची तरतूद करणं प्राप्त परिस्थितीमध्ये आता अशक्य दिसतं. कारण जी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्या घटना दुरुस्तीनुसार जो एक अन्वयार्थ लागतो, की राज्यांनी जरी आरक्षण देऊ करण्याचं ठरवलं, राज्यांना जरी एखाद्या जातीला मागास म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार असले, तरी याला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची मंजुरी लागेल आणि हे सर्व करायचं तर जुने जे मागासवर्गीय आयोग आहेत, केंद्रीय मागासवर्गीय आयोग, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मंडल कमिशनचं जे आहे, तर मंडल कमिशननी असं सांगितलं होतं, की मराठा जात ही प्रगत आहे आणि हा जो निष्कर्ष होता गायकवाड आयोगाचा आणि त्याच्या आधी राणे समितीचा, ज्याच्यामध्ये की वेगळ्या मराठा आरक्षणाचं एक काढलं होतं. याच्या आधी राज्य सरकारचीच ही भूमिका होती, की मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करावा. तो एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे, की ज्याच्यावर कोणत्याही राजकारणाला भाष्य करायचं नाही. आता समन्वयक उघड्याने बोलू लागलेत आणि हे जे फार कमी मराठा आरक्षणाचा आग्रह धरणारे फार कमी लोक आधी असं बोलायचे, मराठा आरक्षण रद्द व्हायच्या आधी आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 होते. एक श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी वारंवार भूमिका मांडली आहे, की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय तर 3-4% त्यांच्यासाठी वेगळे काढावेत. त्यांचा एक वेगळा प्रवर्ग करावा. ओबीसी ए आणि ओबीसी बी आणि असा एक प्रवर्ग वेगळा निर्माण करून 3-4% त्यांना आरक्षण जसं देता येईल तसं द्यावं. आता त्यात सुद्धा एक जो प्रमुख आज प्रस्थापित राजकारण्यांना जो विषय बोलायचा सुद्धा नाही, ज्या विषयाचा उल्लेख सुद्धा करायचा नाहीये. पण आता समाजातून त्याच्याविषयीची भावना दृढ होत चालली आहे. त्याच्याविषयी वाच्यता होत चालली आहे समाजातून. ते म्हणजे ओबीसीकरण आणि हे जे ओबीसीकरण व्हायचंय, हे सरसकट होईल का कसं होईल? हे याच्याविषयी थोडक्यात समजून घेणं महत्वाचं आहे. ओबीसींना सुद्धा क्रीमी लेयरच्या ओबीसींना आरक्षण मिळत नाही. तसं जी वारंवार भूमिका मांडल्या जाते, की गरीब मराठा मुलांना आरक्षणाची गरज आहे. तर क्रीमी लेयर विल टेक केअर ऑफ दॅट आणि तसंच जर आरक्षण पाहिजे, तर आज जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठा उमेदवारांना इथून पुढे येणाऱ्या तर पक्कच राहील. इथून पुढे येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांमध्ये, इथून पुढं येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा नोकरीसाठी त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येईल. हे तर म्हणजे ह्याच्याविषयी कोणाला शंका नको. असं असताना केवळ गरीब मराठा
राजकारण करणं चाललंय हे जे सगळं चाललंय मराठा आरक्षणाचा जो आहे भाग आणि त्या दृष्टीने मग वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिका अ, हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर राज ठाकरेंनी काल जी भूमिका घेतली की आरक्षण जर मिळणार असेल तर तशा पद्धतीने स्पष्ट सांगावं, याच्याविषयी भाष्य करावं आणि ह्याच्याविषयी अ, आता समाजाने जाब विचारला पाहिजे सरकारला, की आरक्षण देता येणार तर कसं देता येणार? आरक्षण नाही देता येणार तर तुम्ही का सांगत नाही तसं स्पष्ट, की आरक्षण देता येणार नाही प्राप्त परिस्थितीमध्ये. केंद्र 50% ची मर्यादा वाढवायसाठी कुठलीही हालचाल करणार नाही. हे आता स्पष्टपणे जाहीर करून झालंय. केंद्राच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये 50% च्या मर्यादाविषयी काही न बोलणं आणि 105व्या घटना दुरुस्तीमध्ये 50% मर्यादेचा कुठलाही उल्लेख न करणं यांनी केंद्राची ही भूमिका अधोरेखित झाली. त्याच्यामुळं मराठा आरक्षण प्राप्त परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीने सरकार देऊ शकणार नाही. हे जे वास्तव आहे हे आता सरकारने स्वीकारलं पाहिजे आणि जे 22 सप्टेंबर 2020च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले होते त्या निर्णयांवर अंमलबजावणी व्हावी तुर्तातुर्त ह्याच्याविषयीची एक डॉक्युमेंटेशन झालं होतं. ह्याच्याविषयीची धोरण निर्मिती जी झाली ती 10 ऑक्टोबरच्या शासनाच्या एका पत्राने झाली होती. तर बाकी इतर विषय आहेत ज्यांच्यामुळे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला काही प्रत्यवाह नाही सरकारला. पण आरक्षण सरकार देऊ शकणार नाही प्राप्त परिस्थितीमध्ये. 50% ची मर्यादा ओलांडण्याचा केंद्र सरकारचा विषय नाही. त्याच्यामुळं आज जे काय चाललेलं आहे याच्यावर स्पष्टता यावी आणि सगळ्यांना सरकारची भूमिका काय आहे हे अधिकृतरित्या सरकारने हे जाहीर करावं हेच इष्ट आहे आणि त्याद्वारे मराठा आरक्षणाविषयी आज जो उमेदवारांच्या मनात संभ्रम आहे, समाजाच्या मनात जो संभ्रम आहे आणि जी एक अशांतता आहे ती अशांतता दूर व्हायला मदत होईल असं माझं मत आहे. अर्थात सरकारला निर्णय घ्यायचा आहे. सरकार योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेईल. मजबुरीने घ्यावा लागेल निर्णय. कारण ही परिस्थिती जी आज आहे, ही परिस्थिती किती दिवस असंच चालू राहणार हे माहीत नाही. तर आता जेव्हा प्रवेश सुरू होतील पुढचे, नोकऱ्या साठी जाहिराती सुरू होतील. ही जी भरती अडकून राहिलेली आहे 2019 मध्ये सुरू झालेली, याच्याविषयी एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस विषयी सरकार काय निर्णय देतं कोर्ट हे बघून सरकार पुढची प्रक्रिया करेल. पुढच्या काही नोकरीसाठी एम-पी-एस-सी आणि इतर भरती मंडळांनी निवड मंडळांनी जाहिराती काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर भरती व्हावी, सरकारमध्ये कर्मचारी, अधिकारी नियुक्त व्हावेत लवकरात लवकर, ही आशा व्यक्त करून मी आजचा विषय थांबवतो. मराठा आरक्षणाची दिशा आणि दशा याच्याविषयी बोलावं. कालच्या राज ठाकरेंच्या भाषणाविषयी थोडं माझं मतप्रदर्शन करावं यासाठी हा व्हिडिओ केला. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक रजिस्टर करा आणि आपल्या इष्टमित्रांसह हा व्हिडिओ शेअर करा ही माझी विनंती. मी